शंभूवरून आलेली आहे। माझा प्रॉब्लेम असा आहे की माझी KYC वगैरे होऊनही मला माझ्या फॅमिलीमध्ये 3 महिला आहेत, त्याच्यातल्या 2 महिलांना अपात्र करायला पाहिजे होतं, सॉरी 1 महिलेला अपात्र करायला पाहिजे होतं। त्यांनी न कळत 2 महिलेला अपात्र केल्या। म्हणजे फक्त माझ्या आईला मिळते आणि मला माझ्या कोणालाच मिळत नाही, पण कमीत कमी 1 मॅरिड 1 अनमॅरिड अशा त्यांना 2 महिलांना द्यायला पाहिजे ना। रिझन नसताना त्यांनी दोघींना पण अपात्र केलं आणि वरून मी त्यांच्याकडे कारणं घेऊन गेली, त्यांच्याकडे कंप्लेंट घेऊन गेली, तर ते वरून आम्हाला म्हणतात की आमच्याकडे वेळ नाही आहे, आम्हाला बाकीचे पण कामं आहे। मग आम्ही पण आमचे वेळ सोडून, आमचं कॉलेज सोडून, आमचे कामं सोडून आम्ही एवढं उन्हात माळासारखं त्यांच्या मागे आमचे कंप्लेंट घेऊन धावत आहे। आम्हाला पण अडचण आहे म्हणून मला जवळपास गेल्या जून महिन्यापासून पैसे आलेले नाही आहे, पूर्ण वर्ष झालं। मग आमची तर तळमळ होणारच आहे ना, आमची कंप्लेंट आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणारच आहे, पण ते आम्हाला इतके त्रास देत आहे की ते एकदम आम्हाला असं लोटलाट करत आहे, डायरेक्ट टेबल बंद करून दिला, एकदम आतमध्ये यायचं नाही, त्या चिडचिड करत आहे। तर मग काय कर्मचाऱ्यांनी असं वागायला पाहिजे का आमच्या साधारण व्यक्तींसमोर? तर याचा आम्हाला काहीतरी मार्ग पाहिजे, बाकी आता बघू काय होते सगळं।